कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम अंबाबाई मंदिर येतं. पण तुम्हाला माहीत आहे का? याच कोल्हापूरमध्ये एक असं शिवमंदिर आहे, ज्याचा इतिहास अंबाबाई मंदिराच्या सुरुवातीच्या काळाशी जोडला जातो. एक असं मंदिर जिथलं शिवलिंग महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी एक मानलं जातं. चला, आज जाणून घेऊया कोल्हापूरच्या प्राचीन उत्तरेश्वर महादेव मंदिराचा अद्भुत इतिहास. कोल्हापूरला 2000 वर्षाहून अधिक जुना इतिहास लाभला आहे. ब्रह्मपुरी येथे झालेल्या पुरातन उत्खननात सातवाहन काळातील नाणी, विटांची घरे आणि बौद्ध संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. इतिहासकाराच्या मते महालक्ष्मी मंदिर उभारण्यापूर्वी या परिसरात 6 प्रमुख वसाहती होत्या. त्यापैकी एक होती उत्तरेश्वर. उत्तरेश्वर हे मंदिर चालुक्य राजा पुलकेशी यांनी इसवी सन 610च्या सुमारास बांधले असल्याचे इतिहास संशोधक सांगतात. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या परिसरात काही काळ निवास केला होता आणि त्यांनी या मंदिराच्या पूजा अर्चेसाठी तरतूद केली होती. मंदिराच्या बाहेरील सभामंडपात 11 मारुतीचे छोटे मंदिर आहे आणि मागे 90 ते 100 वर्ष जुने पिंपळाचे झाड आहे. शेकडो वर्ष हे मंदिर अनेक राजवटीचा साक्षीदार राहिले आहे. संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असून त्याची रचना साधी पण भव्य आहे. येथील विशाल शिवलिंग भाविकाचे विशेष आकर्षण आहे. मंदिरात प्रवेश करताच जाणवणारी शांतता प्रत्येकाला आध्यात्मिक अनुभव देते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात इथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. स्थानिकाच्या श्रद्धेनुसार इथे मनोभाव पूजा केल्यास भगवान शंकर भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. आजही हे मंदिर कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारसाचा एक अमूल्य ठेवा आहे. अनेक पर्यटक अंबाबाई मंदिराला भेट देतात, पण उत्तरेश्वर महादेव मंदिर त्यांच्या नजरेतून सुटत आहे. जर तुम्हाला इतिहास, प्राचीन वास्तुकला आणि आध्यात्मिक यांचा संगम अनुभवायचा असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. मित्रांनो, आपला इतिहास जपणं ही आपली जबाबदारी आहे. अशाच कमी प्रसिद्ध पण अद्भुत ठिकाणाची सफर आपण शोधवाटावर करत राहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या इतिहासासह. तोपर्यंत नमस्कार.